नमस्कार मंडळी. सो आज आपण एक अशी स्ट्रॅटेजी ॲनालिसिस पाहणार आहोत जी की मस्तपैकी निफ्टीमध्ये काम करते आणि जर तुम्हीही त्याची बॅक टेस्टिंग करताय तर तुम्हालाही त्याचा अनुभव येईल. तर चला जाऊया स्क्रीनवरती. ओके, सो हा निफ्टी 50चा 3 मंथ्स जुना डेटा आहे बरं का. ओके, सो चला आपण चेक करूया. ओके, सो आपण ह्या स्ट्रॅटेजीला जे नाव दिलेलं आहे ते फ्रायडे मंडे स्ट्रॅटेजी असं दिलेलं आहे. तर सिम्पल लॉजिक ह्याच्यात काय यूज करायचं तुम्ही ते कॅन्डल्समध्ये पाहू शकता. आता ही जर तुम्ही कॅन्डल्स इथे पाहिली, ओके, तुम्ही ही जर कॅन्डल इथे पाहिली तर हिचं ओपन वरती आहे, क्लोज खाली आहे बरं का. ओपन वरती आहे, क्लोज खाली आहे. सो आपल्याला काय बघायचं आहे, फ्रायडेला शेवटची कॅन्डल ओपनच्या वरती क्लोज होते की ओपनच्या खाली. ओके, सो इथे सिम्पली जर आपण बघितलं तर ह्याचं ओपनिंग जे आहे ते अराउंड जे आहे 25,053ला आहे. ओके, 25,053ला ह्याचं क्लोजिंग आहे आणि जर तुम्ही इकडे ह्याचं क्लोजिंग पाहिलं, ओके, इकडे ह्याचं क्लोजिंग पाहिलं तर अराउंड आहे 25,105 म्हणजे ओपनच्या वरती. सो आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की मार्केट जे आहे ते मंडेला गॅप अप ओपन होऊ शकतं आणि मग तुम्ही इकडे पाहू शकता मार्केटने कशा पद्धतीने मुवमेंट जी आहे ती घेतलेली आहे. आपण अजून असे एक्झाम्पल्स पाहूया. ओके, सो आता हा नेक्स्ट फ्रायडे आहे. ओके, इथे तर कमाल काम केलेलं आहे. इथे हा नेक्स्ट फ्रायडे तुम्ही इथे बघू शकता. ओके, इथे हा हे बघा इथे. ओके, इथे जी आहे ना ओपनच्या खाली जी आहे ती क्लोजिंग झाली. इथे जी आहे ती ओपनच्या खाली क्लोजिंग झाली आणि इथून तुम्ही बघू शकता मार्केट जे आहे 3:30 वाजता म्हणजे 3:25ची कॅन्डल जी आहे ती ओपनच्या खाली क्लोज झाली आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर वा 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 ओपनिंग जी आहे मंडेची तीही खाली झाली. सो सिम्पल लॉजिक यूज करायचं. जर फ्रायडेला मार्केट ओपनच्या खाली क्लोज झालं 3:30 वाजता तर मग ते मंडेला गॅप डाऊन होण्याची शक्यता आहे आणि जर मार्केट ओपनच्या वरती क्लोज झालं, ओके, याचा अर्थ मंडेला गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही याची ॲनालिसिस करा आणि ह्याच्या आणखी इनडेप्थ जर तुम्हाला शिकायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही दिलेली स्ट्रॅटेजीचं ॲनालिसिस पटलं असेल तर चॅनलला लाईकही करा. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणती माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये.